नमस्कार. मी प्रफुल्ल फड, गणित आणि चित्रकला निदेशक. मी आज पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन विषय चॅप्टर घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नवीन आपला चॅप्टर आहे हीट अँड टेम्परेचर, उष्णता व तापमान. हा लेसन सेकंड जे 2 इयरचे विद्यार्थी आहेत त्याच्यातल्या सेकंड इयर म्हणजे सिनियरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अतिशय सुंदर लेसन आहे, चांगला लेसन आहे, महत्त्वाचा आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये पेपरमध्ये वेटेजसुद्धा याला चांगला आहे. 25 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न यावरती येतात. सुंदर लेसन आहे. सुरुवातीला आपण या लेसनवरचे थेरॉटिकल भाग बघणार आहोत. म्हणजे उष्णता म्हणजे काय, त्याचं मापन काय आहे, तापमान म्हणजे काय, त्याचं मापन काय, उष्णतेचे प्रकार वेगवेगळे हे बघणार आहोत. आणि नंतर आपण त्या विषयावरची या लेसनवरची गणित शिकणार आहोत. चला चालू करूया. सर्वात प्रथम आपण समजून घेऊया उष्णता म्हणजे काय. उष्णता म्हणजे काय, पदार्थ गरम आहे किंवा नाही, म्हणजे गरम आहे की थंड आहे याची जाणीव करून देणारी जी काय रास असते त्याला आपण काय म्हणतो, उष्णता. म्हणजे आपण एखादा पदार्थ म्हणतो ना हा गरम आहे, ती रास आपण उष्णता कॅलरी मीटरमध्ये मोजतो. म्हणजे कुठली उष्णता ही कॅलरी मीटरमध्ये मोजतात. उष्णता मोजण्याचं ते काय आहे, एक साधन आहे. त्याचे युनिट्स कॅलरी, किलो कॅलरी, CHU म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट, BTU म्हणजे ब्रिटिश थर्मल युनिट, हे वेगवेगळे उष्णता मोजण्याचे युनिट्स आहेत, मापन आहे की ज्याच्याद्वारे उष्णता ही मोजली जाते. बघा आता त्याचे एकमेकांमध्ये साधारणतः रूपांतर बघा कसं आहे. 1 CHU 1 सेंटीग्रेड हीट युनिट म्हणजे काय, 453.6 कॅलरी. 1 ब्रिटिश थर्मल युनिट म्हणजे 252 कॅलरी. 1 कॅलरी म्हणजे किती जूल, 186 जूल, 4.186 जूल. आता तुम्ही म्हणाल 1 CHU म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट म्हणजे काय, ब्रिटिश हीट युनिट म्हणजे काय. त्याची एक व्याख्या मी तुम्हाला सांगतो. सेंटीग्रेड हीट युनिट म्हणजे काय, 1 पाऊंड वजनाचे पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला एक सेंटीग्रेड हीट युनिट लागते. म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट असे म्हणतात. 1 पाऊंड वजनाचा पदार्थ 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते, कॅलरी लागते, ती एक सेंटीग्रेड हीट युनिट. आणि एक ब्रिटिश युनिट म्हणजे काय, 1 पाऊंड वजनाचे तापमान 1 फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी जेवढं कॅलरी लागतात त्याला आपण काय म्हणतो, एक ब्रिटिश थर्मल युनिट. आलं लक्षात. CHU झालं, BHU झालं. आता इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णतेमुळे काय परिणाम होतात एखाद्या पदार्थावर. त्याचं तापमान वाढते, उष्णता वाढली की नॅचरली तापमान वाढलं की त्याची साईज बदलते. म्हणजे तो पदार्थ जसजसा गरम होत जातो तसतसा तो मऊ होत जातो. मऊ झाल्यानंतर तो पसरत जातो, कारण वजन कमी होत जातं त्याचं, मऊ होत जातो. त्याच्यानंतर त्याच्या स्टेटमध्ये फरक पडतो. स्टेट म्हणजे काय, एखाद्या पदार्थाला तुम्ही उष्णता दिली तर तो मऊ होतो, म्हणजे तो द्रवरूपात जातो. द्रवरूपाला पाण्याला उष्णता दिली तो वाफेमध्ये रूपांतर होतो. त्याचे स्टेट्स बदलत जातात. वाफेला थंड केलं तर द्रवरूपात येतो, द्रवाला थंड केलं तो घनरूपात येतो, घन ते द्रव, द्रव ते वाफ, हे झाले त्या पदार्थाच्या स्टेट्स, उष्णतेमुळे होणारे स्टेट्स. जेवढी जास्त उष्णता तेवढा तो घनरूपातनं द्रवरूपात जातो, द्रवरूपाला उष्णता वाढवली तो वायुरूपात जातो. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये फरक पडतो, मऊ होत जातो, त्याचे अणुरेणू सही होत जातात, बंद आतमधले. आता हे झालं उष्णतेचं बेसिक. आता टेम्परेचर म्हणजे काय, उष्णतेची तीव्रता मोजणारं वास्तव संख्या. म्हणजे काहीतरी संख्येमध्ये त्याला बंधन असावं लागते. उष्णता किती आहे,
100 डिग्री म्हणतो, आपण 50 डिग्री म्हणतो. हे काय झालं, त्याची वास्तव संख्या. हे झालं. त्याला आपण काय म्हणतो, तापमान. तापमान 4 प्रकारे मोजता येते: सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन आणि रूमर. आपण नॉर्मली तुम्हाला जास्त करून आपण साधारणतः सेल्सिअस आणि फॅरनहाइटच जास्त वापरतो. केल्विन आणि रूमर हे साधारणतः शास्त्रज्ञ लोक जास्त करून वापरतात. पण त्यांच्यातले एकमेकांमध्ये होणारे रूपांतर तुमच्या लक्षात आले पाहिजे. आता बघा, सेल्सिअस काय फरक आहे, प्रत्येकामध्ये काय फरक आहे बघा. सेल्सिअस हा 0 to 100 डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतात. सेल्सिअस कशामध्ये मोजतात? 0 to 100 डिग्री सेल्सिअस. 0 to 100 डिग्री फॅरनहाइट. सेल्सिअस काय, 0 to 100 डिग्री म्हणजे 0 हा त्याचा फ्रीजिंग पॉईंट झाला, म्हणजे जिथं तो फ्रीज होणार, थंड होणार. आणि 100 मॅक्सिमम ठेवलेलं आहे सेल्सिअससाठी, म्हणजे इथं तो वाफेमध्ये रूपांतर होतो. त्याच्यामध्ये 100 पार्ट्स करून तो 0 to 100 डिग्री, जे आपण नॉर्मल म्हणतो. आज 30 डिग्री तापमान आहे, आज 15 डिग्री थंड आहे खूप, म्हणजे 25 डिग्री 20 डिग्री तापमान आहे. एसीचं तापमान आपण 22 ते 24 डिग्री सेल्सिअस ठेवतो. त्याच्यानंतर फॅरनहाइट. फॅरनहाइटमध्ये काय झालं आहे बघा, तो फॅरनहाइट हा 32 ते 212 डिग्री फॅरनहाइट यामध्ये विभागलेला असतो. म्हणजे 32 डिग्री हा त्याचा फ्रीजिंग पॉईंट जो 0च्या लेवलला असतो. 100 हा म्हणजे जो मॅक्सिमम टेम्परेचर आहे तो 212 ठेवलेला आहे. याचे 32 ते 212चे 100 भाग केलेले आहे आणि त्याप्रमाणेच त्याचं टेम्परेचर असतं डिग्री फॅरनहाइटमध्ये. म्हणजे 32 डिग्री हा 0च्या लेवलला असतो, 212 हा 100 डिग्री सेल्सिअसच्या लेवलला असतो. तो आहे डिग्री फॅरनहाइट. आलं लक्षात? त्याच्या पुढे केल्विन आणि रूमर. केल्विन बघा, 273 डिग्री ते 373 डिग्री सेल्सिअस केल्विन. के हा केल्विनचा स्केल आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्केल. याच्यामध्ये 100 पार्ट करून मग ते 273 ते 373 मध्ये विभागतात. म्हणजे केल्विनमध्ये 273 हा फ्रीजिंग पॉईंट झाला, तर 373 हा बॉइलिंग पॉईंट झाला. त्याचप्रमाणे रूमर. रूमर हा सुद्धा 0 to 80 डिग्री रूमरमध्ये मोजतात. म्हणजे 0 ते 180 डिग्रीमध्ये त्याचे 100 पार्ट्स करतात. आणि 0 हा त्याचा फ्रीजिंग पॉईंट, 80 हा त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो. हा या 4 स्केलमधला महत्त्वाचा फरक आहे. आता हे 4 स्केल एकमेकांमध्ये रूपांतर करण्यासाठी हे कॉमन सूत्र वापरतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. R/80 = C/100 = Km-273/100 = F-32/180. आपण नॉर्मली काय वापरतो, C/100 = F-32/180. कारण सेल्सिअस फॅरनहाइटमध्ये रूपांतर करायचं असतं. असं ते सूत्र आहे. ज्यावेळी मी सूत्र तुम्हाला सांगेन त्यावेळी या सूत्राचं तुम्हाला थोडे तुमच्या लक्षात येईल. महत्त्वाचं सूत्र आहे. या एका सूत्रामध्ये हे 4ही टेम्परेचर जे आहे ते एकमेकांमध्ये रूपांतर कसे करायचे हे या 4ही सूत्रांमध्ये दाखवले. हे एकमेकांशी बरोबर आहे. याचा अर्थ कुठलंही सूत्र तुम्ही कोणाशीही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला रूमर टू फॅरनहाइट करायचं असेल तरी सूत्र वापरायचं. R/80 = F-32/180. तुम्हाला केल्विन टू सेल्सिअस वापरायचं असेल तर Celsius/100 = K-273/100. कुठलेही सूत्र वापरू शकता, कारण एकमेकांशी ते काय आहे बरोबर आहे. आलं लक्षात? गणित सोडवताना तुम्हाला डिटेलिंगमध्ये अजून व्यवस्थित कळेल. त्याच्यानंतर पुढचा पाठ आहे तापमान मोजण्याची साधने. हा फार महत्त्वाचा आहे. गाळल्या जागांमध्ये किंवा तुम्हाला जो ऑब्जेक्शन टाईप प्रश्न येतात त्याच्यामध्ये हा येऊ शकतो. तापमान मोजण्याची वेगवेगळी साधने. तापमान कुठल्या डिग्रीपर्यंत मोजतात हे त्याच्यावर त्याची साधनं. नॉर्मली आपण थर्मामीटर वापरतो, कारण त्याच्यामध्ये पारा असतो. तर वापरायला पारा म्हणजे सोपा असतो तो. त्याचं बॉइलिंग टेम्परेचर फार कमी असतं पाऱ्याचं.
म्हणून थर्मामीटरमध्ये साधारणतः पारा वापरतात आणि त्याचं मोजण्याचे टेम्परेचर साधारणतः आपण 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत थर्मामीटरद्वारे तापमान मोजू शकतो. 300 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्याच्यानंतर पायरोमीटर साधारणतः पायरोमीटरची रेंज 600 डिग्री सेल्सिअस ते 1600 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. पायरोमीटरचे 2 पार्ट आहेत, थर्मो इलेक्ट्रिक पायरोमीटर आणि रेडिएशन पायरोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक पायरोमीटरमध्ये काय असतं, इलेक्ट्रिक सप्लाय 2 पॉईंट्स असतात, त्याच्यामधलं टेम्परेचर डिफरन्स मोजतात. थर्मो इलेक्ट्रिक पायरोमीटर साधारणतः तो 600 डिग्री सेल्सिअसच्या पुढे थर्मो इलेक्ट्रिक पायरोमीटर आपण यूज करतो. आणि हाय लेवल असेल तो रेडिएशन पायरोमीटर असतो. रेडिएशन पायरोमीटरमध्ये रेडिएशनच्या द्वारे त्याचं त्या समोरच्या जॉबचं तापमान मोजता येतं. साधारणतः अप टू 3000 डिग्री सेल्सिअस म्हणजे 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत रेडिएशन पायरोमीटरद्वारे आपण टेम्परेचर मोजू शकतो. एवढं हाय लेवल टेम्परेचर, कारण माणूस तितके जवळ जाऊ शकत नाही. इवन या टेम्परेचरवर जाऊ शकत नाही मोजायला. 600 ते 100 डिग्री माणसाला भरपूर होतात. म्हणून हे साधन आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याच्याद्वारे आपण टेम्परेचर मोजू शकतो. आता पुढचा पार्ट आहे ट्रान्समिशन ऑफ हीट. ट्रान्समिशन म्हणजे वहन, उष्णतेचं वहन. उष्णता 3 प्रकारे वाहते. एक कंडक्शन, दुसरं कन्व्हेक्शन आणि तिसरं रेडिएशन. कंडक्शन म्हणजे त्याच्यात मेटल, आपण एक सळी घेतली, सळीच्या एका बाजूला गरम केलं एक टोक आणि दुसऱ्या बाजूला धरलं, ती जितकी जास्त गरम होत जाईल आपल्या हाताला तेवढं जाणवायला लागते. म्हणजे त्याच्यात मेटल हा कंडक्शनमध्ये एक वहनाचं काम करतो, उष्णतेच्या वहनाचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मटेरियल आवश्यक आहे. कंडक्शन तुम्हाला वहन लक्षात आलं असेलच. ही सळी आहे, इथं गरम केलं आणि मी इथं धरलं, तर कालांतराने जसजसं गरम होत जाईल माझ्या हाताला असं चटका लागायला सुरुवात होईल, कारण उष्णता वहन या माध्यमातून वाहते. बरोबर, तर त्याला आपण म्हणतो कंडक्शन. कन्व्हेन्शन म्हणजे काय, आपण एखाद्या पट्टीच्या शेजारी उभं राहिलो आणि शीट घ्यायला लागलो. प्रत्यक्ष आपल्या त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसतो, पण हवा असते. बरोबर, म्हणजे तो काय झालं कन्व्हेन्शन. अभिसरण, ज्याला आपण काय म्हणतो अभिसरण. आणि तिसरं आहे रेडिएशन. सूर्याची उष्णता आपल्याला येते, आपल्यापर्यंत येते, ती रेडिएशनच्या माध्यमातून. आलं लक्षात. अशा प्रकारे कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशनच्या द्वारे ट्रान्समिशन ऑफ हीट येतं. कन्व्हेन्शन आणि रेडिएशनमध्ये मटेरियलची आवश्यकता नसते. याच्यामध्ये कमी कमी मटेरियल हवा तरी असते. रेडिएशनमध्ये तर काहीच येत नसते. खूप हाय लेवल, खूप जास्त उष्णता लागते. चल आपण आता पुढचा भाग बघूया. हीटचे वेगवेगळे प्रकार, लॅटेंट हीट होतात. चला आता आपण मागच्या पार्टपासून पुढे जाऊया. आता आपण बघूया उष्णताचे वेगवेगळे प्रकार. उष्णतेचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्पेसिफिक हीट, लॅटेंट हीट, मिक्सचर ऑफ टेम्परेचर, त्याचं गणित येतं. एवढाच पार्ट राहिलेला आहे थेरॉटिकल. आपण बघूया आता स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटला आपण मराठीमध्ये म्हणतो विशिष्ट उष्णता. म्हणजे काय, एक एकक वस्तुमानाचा जो पदार्थ आहे त्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी काही उष्णता द्यावी लागते किंवा काढावी लागते तिला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. गावलं आलं लक्षात. 1 डिग्री हे एक एकक वस्तुमानाचा पदार्थ आहे, त्याचं तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते, वाढवण्यासाठी द्यावी लागते, कमी करण्यासाठी काढावी लागते, ती जी उष्णता दिलेली आहे तिला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट.
आता स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करून तुम्हाला सांगितलेली आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, पाण्याची विशिष्ट उष्णता आहे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर एक आहे पाण्याची विशिष्ट उष्णता. स्पेसिफिक हीट ऑफ ॲल्युमिनियम धातू, त्याची विशिष्ट उष्णता आहे 0.22. स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर तांब, त्याची विशिष्ट उष्णता आहे 0.1. स्पेसिफिक हीट ऑफ आयर्न म्हणजे लोखंड, त्याची स्पेसिफिक हीट आहे 0.12. हे तुम्हाला काढल्या जागांमध्ये विचारलं जाऊ शकते 1 मार्काच्या याच्यात, किंवा गणितामध्ये सुद्धा हे तुम्हाला उपयोग करता येतो. स्पेसिफिक हीट नंतर येतं लॅटंट हीट. लॅटंट हीट म्हणजे गुप्त उष्णता. आता लॅटंट हीट, गुप्त उष्णता ही आईसची सुद्धा आणि वेपर्सची सुद्धा आहे. गुप्त उष्णता आईसची म्हणजे बर्फाची 80 कॅलरी पर ग्रॅम आणि वेपर म्हणजे वाफेची गुप्त उष्णता आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. आता गुप्त उष्णता म्हणजे बघा काय आहे. लॅटंट हीट म्हणजे गुप्त उष्णता. एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान न बदलता एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर होते. तापमान बदलत नाही फक्त, तिला आपण गुप्त उष्णता असे म्हणतो. त्याच्यासाठी जी उष्णता घेतली जाते किंवा दिली जाते तिला गुप्त उष्णता म्हणतात. म्हणजे त्याचं तापमान न बदलता एनर्जी, ऊर्जा किंवा हीट ते काय होते, रिलीज होते. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान न बदलता एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर होताना जी उष्णता घेतली किंवा सोडली जाते त्याला गुप्त उष्णता म्हणतात. आता बर्फाची गुप्त उष्णता बघा कशी आहे. लॅटंट हीट ऑफ आईस जी 80 कॅलरी पर ग्रॅम तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या बर्फाचे तापमान म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पाण्यात रूपांतर होण्यासाठी जी उष्णता बर्फ बाहेरून घेतो असं म्हणतात त्याला बर्फाची गुप्त उष्णता अशी म्हणतात, जी 80 कॅलरी पर ग्रॅम आहे आणि तेच वाफेसाठी आहे 540 ग्रॅम पर कॅलरी. आलं लक्षात. वाफेची गुप्त उष्णता बघा. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस वाफेचे रूपांतर होण्यासाठी जी उष्णता घेतली किंवा दिली जाते तिला वाफेची गुप्त उष्णता म्हणतात, जी 540 कॅलरी पर ग्रॅम आहे. आता पुढचा भाग मिक्सचर ऑफ टेम्परेचर. आता 2 टेम्परेचरच्या वस्तू आपण येतो. ही गरम आहे, ही थंड आहे. त्या 2 वस्तू जेव्हा एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये होतात तेव्हा नॅचरली गरम वस्तूचे तापमान थंड वस्तूकडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते, वहन होते. उष्णतेचं वहन हे कुठपर्यंत होते, जोपर्यंत दोन्हीही वस्तू सेम टेम्परेचरला येत नाही. तिलाच आपण म्हणतो मिक्सचर ऑफ हीट, उष्णता. आलं लक्षात. तापमान, उष्णता काही म्हणत आहे. आता बघा त्याचं सूत्र काय. पदार्थाचे वजन, पहिल्या गरम पदार्थाचे वजन गुणिले गरम पदार्थाची विशिष्ट उष्णता गुणिले तापमानातील फरक बरोबर पदार्थाचे, दुसरी जो थंड पदार्थ आहे त्या पदार्थाचे वजन गुणिले त्या थंड पदार्थाची विशिष्ट उष्णता गुणिले तापमानातील वाढ. थंड पदार्थ गरम होतो ना एक बॅलन्स करण्यासाठी. M1 गुणिले S1 गुणिले T1 वजा T3 इज इक्वल टू M2 गुणिले S2 गुणिले T3 वजा T2 कंसामध्ये, जे कंस पहिला सोडवायचा. आता M1 S1 T1 T3 T2 काय आहे ते बघूया. M1 M2 म्हणजे काय. M1 म्हणजे गरम पदार्थाचे वस्तुमान, M2 म्हणजे थंड पदार्थाचे वस्तुमान, S1 म्हणजे गरम पदार्थाची विशिष्ट उष्णता, S2 म्हणजे थंड पदार्थाची विशिष्ट उष्णता,
T1 म्हणजे गरम पदार्थाचे तापमान, T2 म्हणजे थंड पदार्थाचे तापमान आणि T3 म्हणजे काय, मिक्सर झाल्यानंतर बॅलन्स तापमान. म्हणजे एक 100 डिग्री आहे, एक 0 डिग्री आहे. दोघांचं मिक्सर झालं तर तो किती डिग्रीपर्यंत येणार, बॅलन्स 50 डिग्री. म्हणजे T3 तो आहे. अशा पदार्थाने मिक्सर टेम्परेचर येते. आता ही दोन सूत्र मी मुद्दाम जर वेगळी लिहून ठेवली आहेत, कारण हे तुम्हाला आता पुढच्या गणितांमध्ये, मी माझा पुढचा पाठ गणिताचा घेणार आहे या विषयावर, त्याच्यामध्ये हे दोन सूत्र महत्त्वाचे आहेत. फॅरनहाइट टू सेंटीग्रेड किंवा सेंटीग्रेड टू फॅरनहाइट रूपांतर करण्यासाठी जे 4 मी तुम्हाला सूत्र दिली ती बरोबर करत, ते 4 मतलब मी फोड करून दिले. F = 9/5 C + 32 किंवा Kelvin = C + Celsius + 273 डिग्री. समजलं? अपेक्षा आहे तुम्हाला थेरॉटिकल भाग समजला असेल. आवडला तर जरूर लाईक करा. माझा पुढचा भाग मी या विषयावरची, या लेसनवरची गणितं घेऊन येतो.